गोकुळ दूध संकलन संस्था दूध डेअरीवरील 40% डिबेंचर कपातीचा निर्णय मागे घ्यावा या मुख्य मागणीसाठी उसळलेल्या संतापातून गोकुळ सभासदांनी आपल्या जनावरांसह आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ मुख्यालयावर भव्य मोर्चा काढला। ताराबाई पार्क येथील प्रवेशद्वारावर पोहोचताच आंदोलनकर्त्यांनी दरवाजा उघडून आपल्या जनावरांसह आत प्रवेश केला आणि मुख्य दरवाजासमोर ठिय्या देत गोकुळ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। क्षणभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं, हलकी धक्काबुक्की देखील झाली। मात्र ज्येष्ठ सभासद व माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या मध्यस्थीनं संचालक अजित नरके, प्रकाश पाटील, एस.आर. पाटील, अमोल पाटील, बाळासाहेब खाडे यांच्यासह संचालक मंडळानं एम.डी. गोडबोले यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्ते शौमिका महाडिक, भगवान काटे यांच्यासह इतरांशी संवाद साधला। या चर्चेनंतर येत्या गुरुवारी बोलवलेल्या तातडीच्या बैठकीत सभासदांना सकारात्मक निर्णयाची गोड बातमी देऊ अशी घोषणा अरुण डोंगळे यांनी केल्यानंतर तणाव निवळला। या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या संचालिका शौमिका महाडिक यांनी सभासदांना उद्देशून म्हटलं, आज आपण एकजूट दाखवली, तीच आपली ताकद आहे। ही केवळ सुरुवात आहे। अन्यायकारक निर्णय मागे घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही। दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच ताराबाई पार्क परिसरात जनावरांसह झालेलं हे थेट आंदोलन, प्रशासनासमोरचा ठिय्या आणि झालेली धक्काबुक्की, वातावरणातील तणाव यामुळे हा मोर्चा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला। तुमच्या पूर्ण करिअरमध्ये आजपर्यंतची ही सगळ्यात मोठी वाढ आहे असं म्हणायचं का? तिने बरोबर तिने मुद्दा म्हणला 13-14-15% डिबेट देत होता, आता 40%वर गेलेला आहे आणि अशा पद्धतीने काय झाला त्याचा मूळ प्रश्न होता। पण त्यांच्या 32 वर्षात लक्षात आलं, 32 वर्षापूर्वी चालू झालं, मी 93ला पहिल्यांदा दिली, तर काही वर्ष आम्ही देऊ शकलेलं नाही, झिरो आहे डिबेट देऊ शकलेलं नाही, ते पण त्यांच्यापाशी वर्ष पण दाखवली आपल्याला। हजार ज्यावेळी नफा जास्त होईल त्यावेळेस ही पद्धत लागू झाली, त्याला मान्य झाली। आम्ही कुठे बरेच वर्ष ब्लँक गेलेत ना, 1 रुपया पण दिलेला नाही, तेव्हा तुम्ही डिबेटच का दिले नाही विचार आले नाहीत, कोण आलं नाही, ते तिने मान्य केलं। 32 वर्ष रेकॉर्ड काढलं आणि मी तर एकच सांगितलं, 32 वर्षाऐवजी त्यावेळेचे नेते असतील, त्याचे सासरे नेते होते आणि अरुणोळकी चेअरमन होते, त्यावेळी सुरुवात झालेला आहे। डॉक्टर कुरेनचं पत्र आलं आणि सगळं त्याला समजून त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे हा विषय व्यापकता आहे, काय आता काल परवाचा नाही विषय। आता त्यांचा एक विषय आहे की उत्पादकाची गोष्टी झाल्या, तर उत्पादकांना आम्ही दिवाळी आणि कशी गोड करता येईल, उद्या आम्ही त्या संदर्भात सकाळ निर्णय घेऊ त्यांना आश्वासन दिलं। अगदी करेन, हा आता बोला तुमच्या लक्षात आला, तर तुम्ही हुशार आहे बघा, ऐकून त्यांनाही ते मुद्दा लक्षात आला, आम्हाला काय डायरेक्ट मोबदला मिळतो, आम्हाला काय करायचं असं म्हटले ते। डिबेटच्या विषयी सामान्य सभासदांमध्ये काही गैरसमज झाला का? काय कम्युनिकेशन गॅप राहिली का? नाही, जो आपण घेतोय ना त्याचा जमा खर्च करताना सचिव चुकाले, हा खरा त्यातला हे आहे। तुम्ही सचिव संघटनेत आमच्या लेखी पत्र आले, संघटनेचं जिल्ह्याचं हे पद्धत आम्हाला चांगली, आम्हाला व्याज मिळते 8%, आमच्या रक्कम मिळाली, ही पद्धत चालू ठेवावी। मी मगाशी उल्लेख केला त्यांना, नाताजी पाटलांचा मला फोन आला होता, म्हणजे भाजपच्या अध्यक्षाचं, हे चांगलं झाले, माझ्या 2 संस्था एकदम चांगलं झाल्यात, मी त्याचा फोन आला होता, पर्सनल फोन आला होता, हे चांगल्या पद्धतीने चाललेलं। ह्याच्यात काय कसा तुम्ही जमा खर्च करता, कसा हे करता त्याच्यावर अवलंबून आहे, आणि मिसअंडरस्टँडिंग झालं तर प्रॉब्लेम येणार, आणि आता एकच आहे, उत्पादकाचा मार्गाला हवा, मार्ग कसा काढता येईल ते उद्या आपण निर्णय करू।